नागपूरमधल्या ऑडी कार अपघाताप्रकरणी सुषमा अंधारे सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या आहेत। या संपूर्ण घटनेची त्या माहिती जाणून घेतात आणि मग आपल्याला निष्पन्न झालं की ती ऑडी आहे। यस आणि ती ऑडी संकेत बावनकुळेच्या नावावर आहे। आता एकदा जर आपण सांगितलं की ही गाडी ऑडी आहे आणि ती संकेत बावनकुळेच्या नावावर आहे, आपण स्पॉट पंचनामा केला सर? यस शेमडेला केला। आता सर स्पॉट पंचनामा केला, गाडी आपल्याला कळली, सगळं झालं। अपघातात जी गाडी असते ती गाडी साधारण आपण पोलीस स्टेशनकडे जमा करून देतो। ती गाडी गॅरेजकडे रिपेअरला का पाठवली गेली? नाही सर त्याचे व्हिडिओ फुटेज नाही आहे, रिपेअर करताना ती गाडी जेव्हा बंद मी होती ते ट्विट केलेत व्हिडिओ फुटेज। तर आम्ही गाडी हस्तगत केली। दुसऱ्या दिवशी आम्ही टो पाठवली, पीआय दर्जाचा कसं काय अधिकारी तुम्ही लगेच tow पाठवला, करू शकता अधिकारी गाडी? पाठवला आणि घेऊन आलो पोलीस स्टेशन। नाही तुम्ही गाडी गॅरेजला पाठवली, गॅरेजचे व्हिडिओ फुटेज मी काढायचे का सर? हे मी द्यायचे माध्यमाला? आम्हाला आम्ही गाडी हस्तगत केलेली आहे, आमची गाडी पोलिसांना लागलेली आहे। ज्या अवस्थेमध्ये अपघात झालेला आहे गाडी गॅरेजला पाठवली गेली, आरटीओने गाडीचा नंबर नोंदवला नाही। आधी तर गाडीच नव्हती, आधी गाडीच नव्हती कुठल्याही, म्हणजे जेवढा तुम्हाला शक्य होतं तेवढं प्रकरण तुम्ही दाबायचा प्रयत्न केला, दाबलं तुम्ही प्रकरण, नाही। पण ते नंतर बाहेर आलं। बरं बाहेर आलं प्रकरण, त्यानंतर गाडी आहे कुणाची तरी इथपर्यंत आलं, मग गाडी संकेत बावनकुळेची आहे इथपर्यंत प्रकरण आलं, पण माझा मुलगा गाडीत नव्हता हे बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट आहे। ओके, परत तुम्ही काल म्हणजे घटना घडून घेतल्यानंतर 36 तासांनी काल तुम्ही दुपारी प्रेस घेता, आपल्या वतीने मला वाटते डीवायएसपी साहेबांनी डीसीपी आणि डीसीपी प्रेस घेऊन सांगतात की नाही गाडीमध्ये संकेत होता। रावसाहेब दानवे भाजपचे नेते आहेत जे त्याला पुष्टी देतात की होय संकेत गाडीत होता। मग संकेत आधी गाडीच्या मागच्या सीटवर असतो, मग संकेत बाजूच्या सीटवर येतो। आता सर मला असं सांगा की साधारणतः आपल्याकडे नाही म्हटलं तरी नागपूरमध्ये 3500 सीसीटीव्ही बसवले, 3500 सीसीटीव्ही। याचा अर्थ असा आहे की गोकुळपेठेत, धरमपेठेमध्ये आणि त्याच्यानंतर काय ते लाहोरी बार या सगळीकडे सीसीटीव्ही। लाहोरी बारमध्ये आम्ही स्वतः गेलेलो होतो, तिथला DVR आम्ही जप्त केलेला आहे। DVR आम्ही जप्त केलेला आहे। ज्या ठिकाणून त्यांचा प्रवास सुरू झाला त्या मार्गाकडे लाहोरीकडे वळले, निघाले, त्याबाबतचे आमचे सगळे फुटेज आहेत। गाडी कोण चालवत होता हे निष्पन्न झालेले पुढे आमच्याकडे प्राप्त झालेले आहे। अच्छा जी मॅडम। आता लाहोरी बारचं सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आलं आणि आपण मेडिकल करायला घेतलं। सर आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर? 2 लोकांचं। का बरं सर? संकेतचं का केलं नाही 2 आपण? लोकांचं जेव्हा आम्हाला मिळालं संकेतचं का केलं नाही सर? त्याच्यामध्ये असं असतं तो उशिरा आमच्याकडे त्याला प्राप्त आपण ताब्यात घेतलं, संकेतचं त्यामुळे मेडिकल 12 तासानंतर ते मेडिकल केलं तरी त्याचा उपयोग होत नाही। नाही, पण का केलं नाही? नाही केलं त्याचं। 2 लोक सापडले, मग संकेत पळून गेला का सर? हा संकेत काय झालं, जसं इथून तो निघाला, जेव्हा ड्रायव्हिंग झाली नंतर पळाला, नंतर त्या ठिकाणी पळाल्यानंतर गाडी बंद पडली, 2 थांबले आणि दुसरे पोलो गार्डवाले त्यांच्या गाडीला डॅश लागलेले, ते सुद्धा त्यांचा पाठलाग केला। नंतर आपल्या पाठीमागे तिथून तो म्हणजे पळाला आणि 2 हे ऑन द स्पॉट मिळाले, ऑन द स्पॉट तेव्हा। तर सध्या पोलीस सीसीटीव्ही देण्यास तयार नसल्याची माहिती मिळतेय। ऑडी कार दुर्घटनेप्रकरणी सुषमा अंधारे नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेल्या आहेत। घटनेनंतर काही मिनिटांपूर्वीचा सीसीटीव्ही पोलिसांना मिळालेला आहे, पण ते सीसीटीव्ही फुटेज देण्यास पोलीस तयार नसल्याची माहिती आहे। सुषमा अंधारे घटनाक्रम जाणून घेत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।